मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्याकरिता आमदार रवी राणा यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे। या बैठकीत मान्सून काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्याकरिता आणि रखडलेल्या विकास कामांना गती देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। बघूया सविस्तर वृत्तांत। अमरावती महापालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आमदार रवी राणा यांनी मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेतला। या बैठकीत त्यांनी नाले सफाई, रस्ते, वीज आणि घनकचरा व्यवस्थापनावर विशेष लक्ष केंद्रित केले। नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। त्यांना सहकार्य करा आणि चांगलं काम कसं करता येईल, आमची मदत कशी घेता येईल, त्या पद्धतीने काम करण्याची मीटिंग घेता येईल। आज तुमच्यामध्ये करण राहील, 4-5 दिवस करण राहील, नंतर सहज कसे तुला काही अर्थ नाही आहे। म्हणून माझी या मीटिंग सुरू करायच्या आधीच विनंती आहे सगळ्यांना की आपल्याला सगळे मिळून या शहरामध्ये प्रश्न सोडवायचे, सगळ्यांना मिळून इथे काम करायचं आहे आणि सगळे मिळून जर काम केलं तर आणखी सोपं काम होईल, आणखी चांगलं शहर चांगलं करता येईल आणि लोकांनाही आपण सगळे मिळून न्याय देता येईल एवढी माझी विनंती करतो। या पत्रानुसार जे जे प्रश्न आहे ते जिव्हाळ्याचे प्रश्न आहे। मला आपल्याकडे हीच अपेक्षा आहे, आजची मीटिंग सुरू झाल्यानंतर खतम झाल्यानंतर सुद्धा आपण सगळे तुम्हाला कामाला लागाल आणि काहीतरी शहरामध्ये नवीन करून दाखवाल की या मीटिंगचा असर चांगला समजून सांगितल्याने होते, वाईट बोलल्यानं होत नाही। तर चांगलं बोलून आपल्याला काम करायचं आहे एवढी माझी विनंती करतो। बडनेरा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या रखडलेल्या कामावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि ते काम एका महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले। गेल्या 1.5 वर्षापासून आपल्या नवी वस्ती संत चौक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा सुंदरीकरण अमरावती महानगरपालिकेच्या माध्यमातून चौक सुंदरीकरणाच्या माध्यमातून चालू आहे। गेल्या 1.5 वर्षापासून आता त्यावर देखरेख म्हणून या ठिकाणी मला वाटते बांधकाम विभागाचे राज्य सागरकर म्हणून आहे। त्यानंतर त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाला जो एक शिवदेवा फंडाळे म्हणून आहे। त्यानंतर प्रकाश विभागाचे 3 खेळे म्हणून आहे। अगर ते बांधकामचे अगर घेण्यासाठी असतील तो कृपया त्यांना तुम्ही विचारा। 1.5 वर्ष ह्या कामाला एक छटाबंद काम आहे, बांधकामाला विभागाचे ठाकरकर 3 खेळे प्रकाश विभागाचे आणि सर त्याच्यामध्ये छत्री मागितली होती ते पण काम छत्रीला तुम्ही जो बोलता तुम्ही मला सांगा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा सुंदरीकरणाचा विषय आहे तो, बाकी कोणता नाही। आपण समजून घ्या, अगर त्या ठिकाणच्या कामासाठी आपण किती वेळा त्या ठिकाणी चक्कर मारली पण किती वेळा कॉल केले अरे एस्टिमेट तुम्ही दाखवलं सर, ऐकून घ्या मला ते बाकी काही घेतलं नाही। मला एक सांगा तुम्ही त्या कामावर यासाठी किती वेळा चक्कर त्या ठिकाणी मारली, आपण त्या ठिकाणी काम बघायला किती वेळा आले, पण 1.5 वर्ष त्या कामाला का लागले? तुम्ही साहेब जेव्हा मी तुम्हाला काम उठलत नाही तुमचे डोळे लावून मी सुटायला बोलते तुम्हाला काय पाहिजे त्या ठिकाणी यांना सांगितलं होतं त्या ठिकाणी संविधानाचा शिकतो आहे। त्यानंतर त्या ठिकाणी किरकोळ काम होतं, गेट लावायचं गेट लावलं नाही, त्यांना फक्त 6 महिन्यापासून मी एक काम झाल्यानंतर आले ते संपले आपण करून घेऊ समजा लोकांना एक वाजल्यानंतर काम पैसे आपण करून कधी म्हणजे त्यांना ऑर्डर ऑर्डर द्या, ऑर्डर दिलेली कॉपी त्यांना ऑर्डर दिली काम करून पैसे असेल तर आम्हाला सांगा। 1.5 वर्ष करा, 1.5 वर्ष सरासरी सुद्धा बोललो 1 महिन्यामध्ये ते सगळं झालं पाहिजे। ऑर्डर द्या, ऑर्डरची कॉपी द्या। आमदार रवी राणा यांनी दिलेल्या सूचनांनुसार मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण होतील आणि नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे रखडलेले कामही लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे। महानगरपालिका प्रशासन या सूचनांचे पालन किती गांभीर्याने करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।